सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। घटनास्थळी रिक्षा चालकांची मदतीसाठी धाव, प्रामाणिकतेचाही अनोखे उदाहरण। महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी समाजसेवेचे उत्तम उदाहरण घडवले आहे। अपघात झालेल्या जखमींना मदत करण्याबरोबरच एका प्रवाशाच्या चुकून पाठवलेल्या जास्त रकमेची परतफेड करून प्रामाणिकतेचा आदर्शही घालून दिला। दिनांक 28 मार्च 2025 रोजी आरटीओ करोडी चौफुली येथे अपघात झाला असता संघटनेचे सभासद महादेव शेळके आणि हुसेन पठाण साजापूर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमींना मदतीचा हात देत स्वतःच्या ऑटो रिक्षा मधून त्यांना रुग्णालयात दाखल केले। तसेच बाबूराव चंद्रवंशी या रिक्षा चालकाने 2 महिन्यांपूर्वी सवेरा कंपनीजवळ अपघात झालेल्या व्यक्तीला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले होते। त्याची प्रामाणिकता याच महिन्यात पुन्हा दिसून आली। 25 मार्च 2025 रोजी ते रांजणगाव ते करमाड असे खासगी भाडे घेऊन गेले होते। करमाड वरून घाटी रुग्णालयात आल्यानंतर प्रवाशाने फोन पे द्वारे 1400 ऐवजी चुकून 10,000 रुपये पाठवले। ही चूक लक्षात येताच रिक्षा चालक बाबूराव चंद्रवंशी यांनी तात्काळ सुरक्षा रक्षकांच्या मदतीने संबंधित प्रवाशाला 8,600 रुपये परत केले। यामुळे त्यांच्या प्रामाणिकतेचे विशेष कौतुक करण्यात आले। या तीनही रिक्षा चालकांचा महाराष्ट्र कामगार विकास ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजी आडे, सरकार अध्यक्ष विनोद धांडे, उपाध्यक्ष भीमदेव राठोड यांच्या उपस्थितीत वाजूळ वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोडके साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राजेश केंधळे। आम्ही सतत सेवा देत असतो। एक आमची संघटना आहे, जिचं नाव आहे महाराष्ट्र कामगार विकास संघटना। अंगीकृत ऑटो रिक्षा चालक मालक केशव साहेब असतील, रामकिशन शेळके पाटील असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नेहमीच काम करतो। आणि कामगार असो, रिक्षा चालक असो, यासाठी आम्ही नेहमी धडपड करतो। आणि रोडवरच्या काही असो तिथं आम्ही नेहमी धावत जात असतो। माझ्यानुसार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे रिक्षा चालक संपर्कात आहेत ते सुद्धा हीच सवय ठेवून ते सुद्धा नेहमीसाठी कुठं पण जीवाची पर्वा न करता ते पण मदत करत असतात। रात्र बेरात्र असतो, नेहमीसाठी ते कुठं ना म्हणत नाही। तरी खरंच आमचे एक महादेव शेळके या बिचाऱ्याने काल आपलं जे आरटीओ करोडी चौफुली मोठी तिथे ॲक्सिडेंट झाला होता। ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट म्हणता येणार त्याला, ते स्वतःच पडले होते टीव्हीवरनं। हे लगेच गेले, मला पोलिसांना सांगितलं असं झालं आहे। नंतर हे आणि दवाखाने परत आपले हुसेन पठाण सर राजापूरवाले या दोघांनी मिळून त्यांना ॲडमिट केलं आणि त्या सुखरूप आहेत। त्या व्यतिरिक्त त्याच्या अगोदर आपले बाबूराव चंद्रवंशी रिक्षा चालक यांनी सुद्धा असाच तुका झाला होता सगळ्याच्या समोर असताना आणि त्वरित घाटीमध्ये आले केलं। मनावर तेवढा आभार। त्यांनी परत त्यांनी एक काम केलं, कालच्या 25-26 तारखेला पण जे असेल ते राजनगाव ते करमाड जात असताना 1400 रुपयाचं भाडं होतं। पुढच्या पॅसेंजरने 10,000 फोनपे केले होते। बाहेर आल्यावर मॅसेज बघितला, मॅसेजवर 10,000 मध्ये तो पॅसेंजर सुद्धा परेशान होता। माझे 10,000 गेले, 1400 ऐवजी तो मध्ये परेशान, तिकडं आपला रिक्षा चालक परेशान, माझ्याकडे एवढे पैसे आले, मी वापस देतो म्हणून हा पळत गेला घाटीच्या अपघात गेटवर। कुठून अडवलं, अरे बाबा तू मध्ये काय पळतो? नाही म्हणे माझ्याकडे पैसे जास्त आले। तुमच्या सिटीला माहीत होतं की मधला माणूस सुद्धा परेशान आहे, तर दोघांचं कॉम्प्रोमाइज करून फोनपेवर त्वरित शेकोटीच्या समोर 1400 रुपये भाडं होतं, त्यांनी त्वरित तिथं लगेच 8,600 रुपये परत केले। आपण मुंबईला सरांना दाखवा। हे असे आपले रिक्षा चालक आहेत। तरी साहेबांना विनंती आहे की आमच्या रिक्षावाल्याकडे सुद्धा
रिटर्न केले दोन लोक पहिला एक 5-10 मिनिटं काय मग तो गोल्डन हवा होता एकदम तेवढा पिरियडमध्ये त्याला काही उपचार भेटला थोडा पण काहीच होणार नाही त्याच्यामुळे ॲनालिसिस करत होती आपल्याला ते सगळं डबल पुण्य मिळणार ते पुण्य मिळणारमुळे आपण करायचं थोडक्यात त्याच्या घरच्यांचं बाबा काय करू पहिले या दोघा तिघांचं आपण स्वागत करू आपल्या हस्ते आणि नंतर आता तुम्ही जर अनुभव 2 तास बाबरा यांनी मदत केली रुमाल दे बघ सगळे ड्रेसवर दिसले ड्रेसवर सर असं होईना सगळं सर थोडं मागे असं सगळं सर एकदा इकडं सर तुम्ही बी कोण उभं राहा म्हणजे कसं ताण नाही आणि हे 2 शिल्लेदार आहेत बघा पेशंटला मदत करणारे पेशंटला या दोघांनी मदत केली बघा चांगलं काम केले असंच काम करा चांगलं काम करा ड्रेस घाला वाहतूक नियमांचं पालन करा दुसरे रिक्षा चालक आहेत सगळे त्यांनी चांगले लोक आहे आपले फोन पेवर 14 रुपये येण्याऐवजी 10,000 आले होते त्यांनी 8,600 वापस केले बाबुराव चंद्रवंशी बाबुराव ठीक आहे या तिघा पण अशा हात लावा या सगळे या सर आपण पण उभे राहा या या अरे इकडे नाही लंबा लंबा या थोडं लंबा वर मागे चांगले काम करतो या मागे मागे पाहिजे रे हा राजू आता तुम्ही 2 शब्द बोला बोला थोडं जोरात बोला थोडं माझं नाव हुसेन सलीम पठाण राहणार साजापूर मी ऑटो रिक्षा चालक व मालक महाराष्ट्र कामगार संघटना याच्यामध्ये सामील झालो आणि मला हे काम करायची संधी भेटली आमच्या आड्या सरकारमुळं मी ह्या संस्थामध्ये सामील झालो अजून आमचे 10 लोक आहेत टीमचे साजापूरचे काही जण आलेले आहेत आणि काही नाही आहे आणि असंच सहकार्य करावा हीच आपली नम्र विनंती आहे प्रत्येक ड्रायव्हरने आपली पण काळजी घ्यावा आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्यावा रोडवर आपल्याला सगळ्याला चालायचं आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या नियमाचं पालन करून चालावे पैसे आले वगैरे राजनगाव कर्नाटक बोलावं आम्हाला घ्यायचं